नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर. आपली सिरीज सुरू आहेच, अजूनही सुरू आहेच. कशाची? TCS आणि IBPS शी रिलेटेड प्रश्न. जे काही संभाव्य प्रश्न तुम्हाला समोर विचारण्यात येतील त्याच्याशी रिलेटेड, आणि प्रत्येक वेळेस आपण एक टॉपिक घेत असतो. आणि यावेळेस लसावी आणि मसावी LCM अँड SCM पार्ट 3 या पार्टवर आपल्याला डिस्कस करायचं आहे या सेशनमध्ये. याच्यापूर्वी दोन पार्ट मी तयार केलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2, ज्यामध्ये पार्ट 1 मध्ये बेसिक टाईपचे क्वेश्चन्स मिळाले, पार्ट 2 मध्ये थोड्याशा वरच्या लेवलचे मॉडरेट टाईपचे, आणि आता पार्ट 3 मध्ये थोडेसे किचकट टाईपचे प्रश्न कसे असू शकतात तर त्याला आपल्याला डिस्कस करणे आहे. लसावी आणि मसावी पार्ट 3 अतिसंभाव्य प्रश्न. टार्गेट मात्र एकच, 2023चा सरळ सेवा भरती यामध्ये कुठेतरी एक जागा तयार करणे. राईट? मग ती तलाठी असो, वनरक्षक असो, किंवा कुठल्याही परीक्षा असो, आरोग्य सेवक असो, PWD असो, WRD डिपार्टमेंट असो, खूप साऱ्या व्हेरियस जागा यावेळेस तुम्हाला 1.5 लाखाची भरती देऊन जाणार आहे या डिसेंबरपर्यंत. तर ते निश्चित आहेच. त्यामध्ये कुठेतरी एक जागा आपली तयार करणे आहे. आणि समोर येणाऱ्या परीक्षांमध्ये जर लसावी आणि मसावीवर प्रश्न पडत असतील तर ते कशा पद्धतीचे पडू शकतात यावर आपण नेहमी चर्चा करत असतो. चला येऊया एकेका प्रश्नांवर आणि त्याला सॉल्व्ह करून बघूया कशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या जातात. क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 काय बोलतंय? 2x², 6x चा पॉवर 4 आणि 8x चा पॉवर 7, 2x चा पॉवर 2, 6x चा पॉवर 4 आणि 8x चा पॉवर 7 यांचा लसावी किती असा प्रश्न विचारला. आता या संख्या नाही आहेत, या तर व्हेरिएबल्स मध्ये दिलेल्या आहेत. मीन्स LCM अँड SCF विथ व्हेरिएबल्स. तर व्हेरिएबल्स सोबत दिलेला असेल तर लसावी काढताना काय करणे असतो की या दिलेल्या संख्यांचा, हा 2 आहे, हा 6 आहे आणि हा 8 आहे, यांचा आधी लसावी काढून घ्या. दिलेल्या संख्यांचा 2, 6, 8. 8च्या टेबलमध्ये 6 ने भाग जात नाही, 8 दुने 16, 16 मध्ये भाग जाणार नाही 6 ने, 8 त्रिक 24, 24 मध्ये 6 ने भाग जातो, 2 ने पण जात आहे, म्हणजे या संख्यांचा लसावी झालाय 24. आणि जर व्हेरिएबल एक्सपोनेंट सोबत असेल, व्हेरिएबल एक्सपोनेंट मीन्स x सोबत एखादा घात सोबत असेल तर लसावी काढताना सर्वात मोठा घात व्हेरिएबलचा त्याला जोडायचा असतो. तर सर्वात मोठा घात मिळतोय तुम्हाला 7, x चा पॉवर 7 हा याला जोडून घ्या, म्हणजे हा तुमचा होतो लसावी. जर व्हेरिएबल एक्सपोनेंटचा लसावी काढायचा असेल तर सर्वात आधी दिलेल्या संख्यांचा लसावी काढा. जो काही येत असेल त्या आलेल्या संख्यांच्या लसावी समोर तुम्हाला व्हेरिएबलचा सर्वात मोठा घात जोडायचा असतो, तो जोडून घेऊया. म्हणजे तुमच्या या संख्यांचा लसावी तयार होतो 24x चा पॉवर 7, आणि ते तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधणे आहे. तर ते तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळतं ऑप्शन नंबर लास्ट मध्ये. साधा सोपा रूल असतो. लसावी संख्यांच्या कुणाच्या, x सोबत जुळलेल्या संख्यांच्या आधी लसावी काढा आणि त्याला सर्वात मोठा पॉवर जोडायचा आहे x चा, तर तो तयार होतो लसावी. जसं समोर बघूया क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2, 12x चा पॉवर 8 दिलेला आहे, 16x चा पॉवर 13 दिलेला आहे आणि 24x चा पॉवर 5 दिलाय. आणि आता यावेळेस विचारलंय त्यांचा मसावी किती. त्यांचा मसावी किती? 12x चा पॉवर 8, 16x चा पॉवर 13, 24x चा पॉवर 5. त्यांचा विचारलाय मसावी. याचा पूर्वीचा क्वेश्चन होता तो लसावी काढण्यासाठी होता. तर काय केलं आपण? लसावी काढताना जुळलेल्या संख्यांचा, म्हणजे इथे 12, 16 आणि 24 यांचा, जसं मगाशीच्या प्रश्नामध्ये त्यांचा लसावी काढा बोलला होता, तर संख्यांचा लसावी काढला आपण. इथे बोलतोय या मसावी काढा, तर आधी या संख्यांचा मसावी काढूया. 12, 16 आणि 24चा मसावी. तर सर्वात लहान संख्या मिळते 12, 12च्या अर्धे केले तर 6, 6 ने इथे भाग जाणार नाही, 4 ने या 12 मध्ये भाग जातो, 4 ने 16 मध्ये पण जातो, 24 मध्ये पण जातो. तर या संख्यांचा मसावी होईल 4. आणि मगाशीच्या प्रश्नामध्ये लसावी काढला, लसावीमध्ये सर्वात मोठा पॉवर जोडायचा असतो. त्याच्या उलट मसावी काढताना व्हेरिएबलचा सर्वात लहान पॉवर जोडायचा असतो. तर व्हेरिएबल म्हणजे x चा सर्वात लहान पॉवर 8, 13 आणि 5 पैकी सर्वात लहान पॉवर मिळतोय 5, म्हणजे हा होईल तुमचा मसावी. हा काय व्हायला पाहिजे? मसावी. 4x चा पॉवर 5 बघा कुठे मिळतोय, तो मिळतोय इथे ऑप्शन नंबर डी मध्ये. हे सर्व डीप नॉलेज आपण आपल्या ऍप मध्ये दिलेलं आहे बरं का. ऍप
मध्ये सर्व याचं डीप नॉलेज आणि यांचे जे नियम आहेत ते सर्व काही शिकवलेले आहेत. त्या नियमाच्या बाहेर तर आपल्याला जाणे नाही. कशाही पद्धतीचा लसावी आणि मसावी तुम्हाला विचारू शकतो. तुम्हाला सर्व पद्धतीचे लसावी आणि मसावी काढता आले पाहिजे. चला, नंबर एक्सपोनेंटचा पण लसावी आणि मसावी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. याच्यापूर्वी व्हेरिएबल एक्सपोनेंट होता. व्हेरिएबल एक्सपोनेंट म्हणजे एक्स सोबत जुळलेली होती. बट आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर बघाल तर व्हेरिएबल दिसत नाही तुम्हाला, फक्त नंबर दिसत आहेत. हा पहिला नंबर आणि हा दुसरा नंबर, असे दोन नंबर्स आहेत आणि यांचा काढायचा आहे मसावी. बरं, पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या की नंबर एक्सपोनेंटचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आजपर्यंत बघण्यात आलेले जे प्रश्न होते ते सर्वच्या सर्व मसावीवरच विचारलेले आहेत. मी अजूनही लसावीवरचा प्रश्न या नंबर एक्सपोनेंटमध्ये बघितलेला नाही. की ही संख्या आहे 2चा पॉवर 2 गुणिला 2, 3चा पॉवर 2 गुणिला 5चा पॉवर 2 आणि ही दुसरी संख्या आहे 2चा पॉवर 4, 3चा पॉवर 4 आणि गुणिला 5चा पॉवर 3 गुणिला 11चा पॉवर 2, यांचा मसावी किती असा प्रश्न विचारला. तर या दोन संख्यांमध्ये जी मूळ संख्या म्हणजे जसं 2चा पॉवर 5 त्यामध्ये ही जी 2 आहे ही मूळ संख्या आणि हा जो याला म्हणतात घात. तर ज्या ज्या मूळ संख्या सारख्या असतील, प्रॉपर नंबर सारखे असतील, त्याला तुम्हाला कॉमन घेणे. की बघा इथे पण 2 दिसतोय, इथे पण 2 दिसतोय, 2 ला घेऊन घ्या. गुणिला इथे पण 3 दिसतोय, इथे पण 3 दिसतोय, तर 3 ला पण घेऊन घ्या. गुणिला इथे पण 5 दिसतोय आणि इथे पण 5 दिसतोय, या 5 ला पण घेणे. आता राहिलेला हा 11 जो इथे तर दिसतोय, बट या संख्येमध्ये 11 दिसत नाही, तर तुम्हाला 11 ला घेता येणार नाही. जे कॉमन फॅक्टर्स आहेत, कॉमन फॅक्टर्स त्याला घेणे आहे. 2, 3, 5 हे कॉमन दिसतात आणि त्यांचा मसावी विचारलाय म्हणजे या तिघांचा 2चा, 3चा आणि 5चा यांचा जो सर्वात लहान घात मिळत असेल तो यांना जोडून घेणे. चला, इथे बघा या 2चा घात दिलाय 2, इथे 2चा घात आहे 4. या 4 आणि 2 पैकी लहान कोण आहे तर 2, तर तो 2 इथे जोडून घ्या, 2चा वर्ग. या 3चा घात दिलाय 2 आणि या 3चा घात दिलाय 4. 4 आणि 2 पैकी लहान कोण मिळतोय तर हा 2, हा 2 इथे जोडून द्या. त्याशिवाय 5चा घात दिलाय 2 आणि या 5चा घात दिलाय 3. लहान कोण दिसतोय, हा तर मोठा आहे, हा लहान दिसतोय 2, तो इथे जोडून घ्या. म्हणजे ही जी तयार होईल याला म्हणतात मसावी. नंबर एक्सपोनेंटचा मसावी 2चा पॉवर 2 गुणिला 3चा पॉवर 2 गुणिला 5चा पॉवर 2 असं कुठे मिळतं का तर बघूया. तर हे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय. हा असायला पाहिजे तुमचा मसावी. आजपर्यंत जितके प्रश्न नंबर एक्सपोनेंटवर बघितले आहेत ते मी मसावीवरच बघितले आहेत, त्यामुळे हा मसावीचा क्वेश्चन इनफॅक्ट हा क्वेश्चन परीक्षेला येऊन गेलेला आहे TCS आणि IBPS मार्फत. तर तुम्हाला नंबर एक्सपोनेंटचे पण लसावी आणि मसावी काढता आले पाहिजे. चला, नंबर 3 झाला. नंबर 4 ला येऊया. अगेन तसाच काहीतरी क्वेश्चन दिसतोय बघा, पण यावेळेस तुम्हाला 3 वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या संख्या. चला बघूया काय काय दिलंय. नंबर एक्सपोनेंट मध्ये ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ही खाली दिसते ही तिसरी संख्या. यांचा मसावी किती बोलताय? मसावी हाच प्रश्न विचारला जातो, तर मसावीला डील. आता या तिन्ही संख्यांमध्ये सारखेपणा असायला पाहिजे. तर मूळ संख्या म्हणजे प्रॉपर नंबर कोणती सारखी मिळते बघा. इथे 2 मिळतोय, इथे पण 2 आहे, तिसऱ्या पण संख्येमध्ये आहे का 2? बघा आहे. तिन्ही संख्यांमध्ये मूळ संख्या 2 मिळतोय, तर 2 लिहून घ्या. समोरच्याला चेक करा. बघा इथे 3 मिळतोय, इथे पण 3 मिळतोय, इथे 3 मिळतो का? बघा इथे 3 मिळत नाही, म्हणजे या 3 ला तुम्हाला घेता येणार नाही. तिन्ही संख्यांमध्ये जसं इथे तिन्ही संख्यांमध्ये 2 2 2 प्रॉपर नंबर मिळाला, आपण 2 ला घेतलंय. या तिन्ही संख्यांमध्ये 3 3 3 मिळत नाही. या संख्येत मिळतोय 3, या संख्येत मिळतोय, पण या संख्येत मिळत नाही, म्हणजे 3 ला घेता येणार नाही. चला 5 ला चेक करा. 5 इथे मिळतोय, 5 इथे पण मिळतोय, 5 इथे मिळतो का रे? नाही मिळत, म्हणजे 5 ला पण तुम्हाला घेता येणार नाही. या 3 तर संपल्या. आता 7 इथे मिळतोय, पण 7 इकडे मिळत नाही, 7 ला पण घेता येणार नाही. 11 इथे मिळतोय, 11 इथे मिळत नाही, 11 ला पण घेता येणार नाही. मसावी काढत असताना प्रॉपर नंबर जी सारखी असेल फक्त तिलाच पिक करा. आता प्रॉपर नंबर 2च आहे. इथे 2चा पॉवर 15 दिलेला आहे, इथे 2चा पॉवर 9 दिला आहे, 2चा पॉवर 19 दिलेला आहे. आणि मसावी काढत असताना सर्वात लहान पॉवर जोडणे असतो, हा नियम असतो. तर सर्वात लहान पॉवर कोणता मिळतोय? 15, 9 आणि 19 पैकी हा 9 सर्वात लहान पॉवर मिळतोय. तर 2चा पॉवर 9 घेऊन घ्या. हा तयार झालाय तुमचा मसावी.
2चा पॉवर सर्वात लहान पॉवर 15, 9 आणि 19 पैकी लहान पॉवर कोण मिळतोय 9, तो लिहून घ्या त्याला, बाकीच्या संख्या तुम्हाला घेता येणार नाही. तर हे तुमचा मसावी म्हणजे हे तुमचं उत्तर असायला पाहिजे 2चा पॉवर 9. ऑप्शन नंबर बी मध्ये मिळतोय 2चा पॉवर 9. तुम्हाला नंबर एक्सपोनेंटचे पण लसावी मसावी काढता आले पाहिजे, राईट. तर याला पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 5. बरं, हा सुद्धा पार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान जर असे शब्दांचा वापर होत असेल, अशा प्रश्नांमध्ये कुठेच तुम्हाला लसावी काढा किंवा मसावी काढा असा उल्लेख केलेला नसतो, बट हा प्रश्न असतो लसावी आणि मसावीचा. जर दिलेल्या शाब्दिक उदाहरणामध्ये शब्द बघा मोठ्यात मोठी संख्या, जास्तीत जास्त, अधिकतम, सर्वात मोठी अशा शब्दांचा वापर जर करायचा असेल मोठ्यात मोठी, तर तुम्हाला काढायचा असतो मसावी. आणि कुठेतरी काहीतरी शिल्लक राहील, काहीतरी संख्या दिलेल्या असतील त्यांना भाग दिल्यानंतर काहीतरी शिल्लक, म्हणजे याला शिल्लक संख्येचे नियम म्हणतात. आणि शिल्लक संख्येच्या नियमामध्ये जर मसावी काढायचा असेल तर दिलेल्या संख्यांमधून शिल्लक संख्या मायनस करायची असतं आणि तयार होणाऱ्या ज्या नवीन संख्या असतात त्यांचा मसावी काढायचा. प्रश्न वाचून घेऊया. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 83, 143 आणि 195 या संख्यांना भाग दिल्यास नेहमी 3 शिल्लक राहतात. म्हणजे शिल्लक संख्येचे नियम. आणि शिल्लक संख्येच्या नियमामध्ये मसावीचा नियम काय बोलतोय की ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्यामधून शिल्लक असलेली संख्या ही सर्वात आधी वजा करा. म्हणजे या तिन्ही संख्यांमधून शिल्लक असलेली ही जी 3 आहे याला मायनस करून घेणे. तिन्ही संख्यांमधून याला मायनस करून घेणे आहे, तर याला मायनस करून घेऊ. 83 मधून 3 80 राहिलेत, इथे राहिला 140 आणि इथे राहिला 192. आणि या ज्या तयार होतात या नवीन संख्या, यांना म्हणतात नवीन संख्या. या नवीन संख्यांचा काढायचा असतो तुम्हाला मसावी. या नवीन संख्यांचा मसावी काढायचा असतो. तर 80, 140 आणि 192 या तिन्ही संख्यांमध्ये कोणत्या सारख्या संख्येने भाग जातो बघा. तर 2 ने जातो, 4 ने पण जातो, 8 ने जाणार नाही बरं का, 8 ने याच्यात जाणार नाही. तर 4 ने भाग द्या. 4 ने भाग दिला तर 20 चौक 80. 4 ने भाग दिला तर 4 त्रिक 12, 4 पंचे 20. 4 ने इथे भाग दिला, 4 चौक 16, 3 शिल्लक 8 चौक 32. पुन्हा बघा 20, 35 आणि 48 या तिघांमध्ये पण भाग गेला पाहिजे. या तिघांमध्ये पण भाग जातो का? नाही जात. नाही जात म्हणजे स्टॉप. आणि वर तयार होणारी संख्या ही तयार होतो तुमचा मसावी. मसावी म्हणजेच 4 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे. 4 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे. या 4 ने जर 83, 143 आणि 195 जर भाग देण्याचा प्रयत्न कराल तर नेहमी 3 शिल्लक राहील. 4च्या समोर तुम्हाला दुसरी संख्या मिळणार नाही. 4 ने या तिघांना भाग दिला तर नेहमी 3 शिल्लक राहील असा या प्रश्नाचा व्याप्त अर्थ होतो. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 4. या 12, 9, 8 आणि 4 यांच्यापैकी 4 ही अशी संख्या आहे मोठ्यात मोठी ज्याने या तिघांना भाग दिला तर 3 शिल्लक राहील. तर मसावी काढताना नियम लक्षात ठेवा, ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यांच्यामधून शिल्लक संख्या आधी मायनस करून घेणे. बट मसावी काढतोय आपण तर का काढतोय, तर तुम्हाला शब्दांची ओळख असायला पाहिजे. का काढला मग मसावी मगाशी? कारण मोठ्यात मोठी या शब्दाचा उल्लेख झाला होता. या प्रश्नामध्ये पण मोठ्यात मोठी या शब्दाचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे तुम्हाला मसावी काढणे आहे. मसावी अगेन तसाच प्रश्न की अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 100, 82 आणि 64 ला, कुणाला 100, 82 आणि 64 यांना भाग दिल्यास नेहमी 10 शिल्लक राहतात. नेहमी 10 शिल्लक राहतात म्हणजे शिल्लक संख्येचे नियम काय बोलतोय की शिल्लक असणारी संख्या या तिन्ही मधून मायनस करा. 100 मधून 10 कमी करू 90, याच्यामधून 10 कमी करूया 72, याच्यामधून 10 कमी करूया 54. आणि या ज्या नवीन संख्या तयार झाल्या आहेत तुमच्या यांचा काढायचा आहे तुम्हाला मसावी. चला काढूया. 90, 72 आणि 54 कशा कशाने भाग जातो तर बघा 9 ने जातोय तिन्ही संख्यांमध्ये भाग. पुन्हा 18 ने पण जातोय. 18 ने जर भाग दिला तर 18 पंचे 90, 18 चौक 72, 18 त्रिक 54. आता तिन्ही संख्यांमध्ये जाणार नाही.
तिन्ही संख्यांमध्ये जाणार नाही, म्हणजे ही तयार झालेली ही संख्या काय होईल तुमच्या, ही होईल मसावी, म्हणजे 18. 18 ही मोठ्यात मोठी अशी संख्या आहे 18, ज्या 18ने तुम्ही 100ला 82ला आणि 64ला भाग देण्याचा प्रयत्न कराल तर नेहमी 10 शिल्लक राहील. बघा, तर 18 पंचे 90 राहिले 10 शिल्लक, 18 चौक 72 राहिले 10 शिल्लक, 18 त्रिक 54 राहिले 10 शिल्लक. 18 ही मोठ्यात मोठी संख्या आहे जिथे 10 शिल्लक ठेवत आहे. तर हे नियम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ही मोठ्यात मोठी संख्या या शब्दाचा वापर झाला होता म्हणून मसावी काढला. कधी कधी लहानात लहान असा वापरतो, जसं या प्रश्नामध्ये बघा, लहानात लहान संख्या कोणती. आता तुम्हाला लहानात लहान हा शब्द दिलाय आणि जे लहान असे लहानात लहान म्हणजे या वेळेस काढायचं आहे तुम्हाला लसावी. लसावी. आता लसावी काढताना नियम काय बोलताय, लसावी काढताना नियम बोलतोय जर शिल्लक संख्या राहत असेल तर. बघा, तर प्रश्नामध्ये जिला 4, 5, 6 ने भाग दिल्यास नेहमी 3 शिल्लक राहील, नेहमी 3 शिल्लक राहतात असा बोलतोय. तर लसावीचा नियम पण समजून घ्या. लसावीचा नियम हे बोलतोय की ज्या दिलेल्या संख्या आहेत आधी त्यांचा लसावी काढा, आधी त्यांचा लसावी काढा आणि आलेल्या लसावीमध्ये शिल्लक संख्या बेरीज करा. तर सर्वात आधी या 4, 5, 6चा लसावी काढू. 4, 5, 6चा लसावी तुम्हाला मिळतो 6च्या टेबलमध्ये 4 आणि 5 ने भाग जाणारी, 6 पंचे 30 होणार नाही, 30 मध्ये 4 ने भाग जात नाही, 30 दुने 60 म्हणजे 60 मिळतो तुम्हाला लसावी. हा 60 काय झालाय लसावी. आणि आलेल्या लसावीमध्ये शिल्लक असलेली संख्या बेरीज करा. शिल्लक किती आहे 3, 60 अधिक 3 63, म्हणजे 63 ही लहानात लहान अशी संख्या आहे, लहानात लहान ज्यामध्ये 4 ने 5 ने किंवा 6 ने जर भाग देणार 63 मध्ये देऊन बघा तर नेहमी 3 शिल्लक राहतील. किती शिल्लक राहतील 3. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 63 ही अशी संख्या आहे, 63 लहानात लहान. बरं, 123 जर बघाल 123 त्यामध्ये पण 123 मध्ये पण या तिन्ही संख्यांनी भाग देणार ना, 3 शिल्लक राहतील. पण 123 या 63 पेक्षा मोठी दिसतं. तुम्हाला बोलताय लहानात लहान संख्या कोणती, या 63 पेक्षा लहान संख्या तुम्हाला सापडणार नाही. 63 सर्वात पहिली अशी संख्या आहे ज्यामध्ये 4, 5 किंवा 6 ने भाग देऊन बघा नेहमी 3 शिल्लक ठेवेल. सर्वात पहिली संख्या कोणती मिळेल तुम्हाला 63, म्हणजे लहानात लहान आहे. त्याच्यानंतर मोठ्या तयार होतील पण मोठी संख्या आपल्याला नको. या प्रश्नाचं मिनिंगच ते आहे की अशी संख्या शोधायची आहे सर्वात पहिली म्हणजे लहानात लहान ज्यामध्ये या तिघांनी भाग दिल्यास नेहमी 3 शिल्लक राहतील. तर ती संख्या 63 असायला पाहिजे. चला नेक्स्ट पुन्हा बघूया लहानात लहानवर मिळतो का क्वेश्चन. यस मिळतोय. क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 की अशी लहानात लहान संख्या कोणती, लहानात लहान संख्या काढायची आहे जिला 15, 27, 42 आणि 35 या संख्यांनी भाग दिला. तर कुणी 15, 27, 42 आणि 35 यांनी भाग दिला. तर सर्वात आधी काय काढू आपण, यांचा लसावी काढू आणि जो काही लसावी येईल त्याच्यामध्ये शिल्लक संख्या बेरीज करायची. लसावी काढणे म्हणजे एक 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 शेवटी तयार व्हायला पाहिजे. सर्वात आधी बघा 4ही संख्येत भाग जातो का, तर 4ही संख्येत भाग जात नाही. तर एक संख्या कमी करा, 3 संख्यांमध्ये भाग जातो का. बघा 15, 27 आणि 42 यांच्यामध्ये 3 3 ने भाग जातो. 3 3 ने भाग द्या, 3 5 15, 3 9 27, 14 त्रिक 42, 3चा भाग 35 मध्ये जात नाही, 35 ॲज इट इज लिहून घ्या. पुन्हा 3 संख्या मिळतात का, भाग जाणार आहे नाही मिळत तर एक संख्या कमी करा, 2 संख्या बघा भाग जातो का. या 5 आणि 35 मध्ये 5 5 ने भाग जात आहे, 5 1 5, 5चा भाग 9 मध्ये जात नाही, 9 ॲज इट इज लिहा. 5चा भाग 14 मध्ये जात नाही, 14 लिहा. 5चा भाग 35 मध्ये जातो, 5 7 35. हा एक तयार झालाय, शिल्लक राहिले 3. इथे पण एक एक तयार व्हायला पाहिजे. बघा 14 आणि 7 मध्ये 7 ने भाग दिल्यास हा तर एक राहील, 7चा भाग 9 मध्ये जात नाही, 9 लिहिला. 7 दुने 14 आणि 7 1 7. हा 2 एक तयार झाले. आता राहिले 9 आणि 2 एकामेकांमध्ये भाग जात नाही, तर 9 आणि 2 ने भाग द्या, 1 1 1 1 तयार होईल. तर या सर्व पद्धती सुद्धा आपण शिकून चुकलेले आहेत लसावी काढण्याचा. तर ही तयार होते, यांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी तयार होतो. तर लसावी काढून घेऊया आपण यांचा. बघा 3 गुणिला 5 15, 15 गुणिला 7, 15 गुणिला 7 म्हणजे 105, गुणिला 9 गुणिला 2 म्हणजे 18. यांचा गुणाकार तयार होईल तुमचा लसावी. 18 पंचे 90 आणि 1890 हा तयार झालाय लसावी.
आणि लसावीचा नियम काय बोलताय, जर शिल्लक संख्या राहत असेल तर सर्वात आधी दिलेल्या संख्यांचा लसावी काढावा आणि आलेल्या लसावीमध्ये शिल्लक संख्या बेरीज करा. किती राहते, या संख्यांनी भाग देस नेहमी 9 शिल्लक, तर ही 9 याच्यामध्ये बेरीज करावी म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं 1899. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 1899 ही लहानात लहान संख्या अशी असेल, 1899 ही लहानात लहान संख्या अशी असेल ज्यामध्ये 15 ने भाग द्या, 27 ने द्या, 42 ने द्या किंवा 35 ने भाग द्या, नेहमी 9 शिल्लक राहतील. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 1899. त्यासाठी आधी लसावी काढून घेणे, आलेल्या लसावीमध्ये शिल्लक संख्या बेरीज करणे, हा शिल्लक संख्येचा नियम नंबर 2 लसावीचा, लसावी काढताना. राईट, तर नियम माहिती असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन लावूया, क्वेश्चन नंबर 9. बरं, मोठ्यात मोठी संख्या बोलते इथे. मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी काढायचा आहे, मसावी काढायचा आहे. बट प्रश्न काय बोलताय वाचून घेऊया. मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काढायचं आहे तुम्हाला मसावी. संख्या कोणती जिने 77, 125 व 149 ला भाग दिल्यास नेहमी सारखी संख्या शिल्लक राहते. बघा, सारखी संख्या शिल्लक. आता पॉइंट नंबर 3, पहिला नियम मसावी काढण्यासाठी की दिलेल्या संख्यांमधून शिल्लक संख्या वजा करा, नवीन संख्यांचा मसावी काढा. नियम नंबर 2 लसावी काढताना संख्यांचा लसावी काढा आणि आलेल्या लसावीमध्ये शिल्लक संख्या बेरीज करा. आणि हा नियम नंबर 3 की सारखी संख्या शिल्लक राहत असेल. आता पूर्वीचे जे 4 क्वेश्चन घेतले त्यामध्ये काहीतरी संख्या शिल्लक राहते, 3 राहते, 5 राहते, 9 राहते असं दिलेलं होतं. बट ज्यावेळेस प्रश्न असा असेल की तुम्हाला शिल्लक किती राहते हे माहितीच नाही, पण फक्त इतकं माहिती आहे की सारखी संख्या शिल्लक राहते, त्यावेळेस तुम्हाला 3 नवीन संख्या तयार कराव्या लागतात. 3 नवीन संख्या त्या कशा करायच्या असतात. पहिली संख्या आहे तुमच्याकडे 77, दुसरी संख्या 125 आणि तिसरी संख्या 149. तिसरी संख्या आहे 149. यामध्ये प्रत्येक दोघांची वजाबाकी करून, प्रत्येकी दोघांची वजाबाकी. तर नवीन संख्या जर तयार करायची असेल, नवीन संख्या ज्या तयार करायच्या आहेत, सर्वात आधी या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी म्हणजे अंतर, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू. 125 मायनस 77 इथून तयार होईल. 15 मधून 7 गेले, 8 राहिले, 1 शिल्लक. 12 मधून 8 गेले, 4. ही पहिली संख्या तयार झाली. दुसरी संख्या या दोघांची वजाबाकी करा, या दोघांची. 149 मायनस 125 इथून दुसरी संख्या मिळेल. 49 मधून 25 गेले, राहिले 24. तिसरी संख्या तयार करायची आहे तर या दोघांची वजाबाकी करा. 149 आणि 77 ची. 149 मायनस 77, राईट. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 14 मधून 7 गेले, 7. या तुमच्या तयार होतील नवीन संख्या, नवीन संख्या. आणि या नवीन संख्यांचा काढायचा आहे तुम्हाला मसावी. लक्षात घ्या, मोठ्यात मोठी संख्या बोलते म्हणजे मसावी काढणे. पण ज्या वेळेस सारखी संख्या शिल्लक राहते असा प्रश्न असेल, कुठलीच संख्या दिलेली नाही आहे, त्यावेळेस प्रत्येकी दोघांची वजाबाकी करून नवीन संख्या तयार करायची. प्रत्येकी दोघांची म्हणजे आधी केली या दोघांची वजाबाकी, मग केली या दोघांची वजाबाकी आणि मग केली या दोघांची वजाबाकी, म्हणजे अंतर, यांचं अंतर काढून या नवीन संख्या तयार होतील. तर नवीन संख्या तयार झाल्या तुमच्या 48, 24 आणि 72. आणि यांचा काढायचा आहे तुम्हाला मसावी. यांचा मसावी काढायचा आहे. बघा कशाने भाग जात आहे. 24 ने भाग जातोय. तिन्ही संख्या 24 ने भाग द्या. 24 दुने 48, 24 एक 24, 24 त्रिक 72. आता भाग जात नाही म्हणजे 24 मोठ्यात मोठी संख्या अशी असेल, 24 मोठ्यात मोठी संख्या अशी असेल ज्याने 77, 125 आणि 149 ला जर भाग देण्याचा प्रयत्न कराल किंवा देऊन बघाल तर नेहमी सारखी संख्या शिल्लक ठेवेल. सारखी संख्या बघा, तर 24 ने 77 ला भाग द्या. 24 ने 77, 24 त्रिक 72, राईट ना. 24 त्रिक 72, शिल्लक किती राहिले 5. शिल्लक किती राहिले 5. 24 ने 125 ला भाग देऊन बघा. 24 पंचे 120, 120 पर्यंत भाग गेलाय. शिल्लक किती राहिले पुन्हा 5. सारखी संख्या आहे. 24 ने 149 ला भाग देऊन बघा. 24 सखम 144, 144 पर्यंत जाईल. 149 मधून 44 मायनस करा, पुन्हा 5. ही 5 ही प्रश्नामध्ये दिलेली नाहीये, बट 5 ही सारखी संख्या शिल्लक ठेवते.
ही प्रश्नामध्ये दिली. कोणती संख्या शिल्लक राहते याला आपल्याला घेणं देणं नाही आहे. आपल्याला सर्वात मोठी संख्या काढायची आहे की 24 ही सर्वात मोठी अशी संख्या आहे ज्याने या तिघांना भाग दिला तर सारखी संख्या शिल्लक ठेवेल. तर ती सारखी संख्या कोणती आहे ही काढण्याची गरज नाही, बट मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं की ती सारखी संख्या 5 आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर 24 असायला पाहिजे. 24 ही सर्वात मोठी संख्या. सारखी संख्या शिल्लक राहते त्यावेळेस 3 संख्या दिलेल्या असतात. त्या 3 पैकी प्रत्येकी दोघांची वजाबाकी करून म्हणजे अंतर काढून नवीन संख्या तयार करणे आहे. जसं एक उदाहरण पुन्हा घेतलंय बघा, क्वेश्चन नंबर 10. पुन्हा सारखी संख्या शिल्लक राहते यावर एक उदाहरण पुन्हा तुम्हाला सांगतोय, कारण हे पहिल्या 2 नियमापेक्षा हा नियम जास्त महत्वाचा आहे. इथे पण सारखी संख्या शिल्लक राहते आणि यामध्ये मसावीच विचारला जातो, मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने 199, 519 आणि 775 199, 519 आणि 775 यांना भाग दिल्यास नेहमी सारखी संख्या शिल्लक राहील. त्याआधी नवीन संख्या तयार कराव्या लागतील. सारखी संख्या शिल्लक राहील तर प्रत्येकी दोघांची या दोघांची वजाबाकी करा आधी. चला इथेच करूया. 9 मधून 9 गेलाय 0 राहिलाय आणि 11 मधून 9 गेलाय 2 राहिला, एक इथे शिल्लक हा मिळतोय 320. मग या दोघांची वजाबाकी करा म्हणजे या नवीन संख्या तयार होतील. तुमच्या नवीन संख्या तयार होतील यांची वजाबाकी बघा. 15 मधून 9 गेले 6 राहिलेत, राईट. एक इथे शिल्लक. 7 मधून 2 गेले तर 5 राहिलेत आणि 7 मधून हा 256 तयार होत आहे. मग या दोघांची वजाबाकी करा म्हणजे ही मोठी संख्या याच्यामधून याला मायनस करा. 15 मधून 9 हा राहिलाय 6, राईट. एक इथे शिल्लक. 7 मधून 10 इथे राहिले आहेत 7, एक इथे शिल्लक हा मिळतोय 576. या नवीन संख्या तयार झाल्या यांचा काढायचा आहे तुम्हाला मसावी. 320, 256 आणि 576 यांचा काढूया मसावी. कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातो तर त्याला लिहूया आधी. 8 8ने भाग जातोय बघा. 8 ने भाग दिला तर 8 चौक 32 0, 8 त्रिक 24, 8 दुने 16, 8 साती 56, 8 दुने 16. पुन्हा 40, 32 आणि 72 मध्ये कशाने भाग जातो? पुन्हा 8 8 ने भाग जातो आहे तर 8 ने भाग द्या. 8 पंचे 40, 8 चौक 32, 8 9 72. आता बघा तर 5 4 9 मध्ये भाग जातो का? नाही जात तर स्टॉप करा. आणि बाजूला तयार झालेल्या या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी मिळेल. 8 गुणिले 8 64 म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 64. 64 ही मोठ्यात मोठी संख्या अशी आहे 64 ज्याने या 3 संख्यांना भाग देणार तर नेहमी सारखी संख्या शिल्लक राहील. तर हा एक महत्त्वाचा नियम असतो सारखी संख्या. नियम नंबर 3 की सारखी संख्या शिल्लक राहत असेल तर प्रत्येकी दोघांची वजाबाकी, या दोघांची केली वजाबाकी ही तयार झाली, या दोघांची वजाबाकी केली ही तयार झाली, या दोघांची वजाबाकी करून ही तयार झाली. प्रत्येकी दोघांची वजाबाकी करून नवीन संख्या जनरेट करायच्या असतात आणि झालेल्या नवीन संख्येचा तुम्हाला काढायचा असतो मसावी, राईट. तर लसावी आणि मसावी फक्त इतकंच समजू नका. काही संख्या दिली असतील आणि त्यांच्या लसावी मसावी 14-15 या वेगवेगळ्या पद्धतीच्या लसावी आणि मसावी असतात. हे मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलंय. आणि ते सर्व टाईप्स, त्या सर्व टाईपचे प्रश्न आपण इथे एकमेकांसोबत डिस्कस केले आहे, त्याच्यावर चर्चा केली आहे की प्रश्नाला सॉल्व्ह कसं केलं जातं. आणि हा सर्व टाईप, हे सर्व टाईप्स किंवा हा सर्व पार्ट्स ऑलरेडी ॲपमध्ये तुम्हाला पूर्ण वास्ट आणि डिटेलमध्ये समजावून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त त्याचा वापर करणे, नियम लक्षात असायला पाहिजे, राईट. तर हे 10 क्वेश्चन्स होते आजच्या या सेशनसाठी महत्त्वाचे. TCS आणि IBPS, TCS आणि IBPS याच्या पूर्वी पण सांगितलं प्रश्न असे अनोळखी प्रश्न असतात बरं का. या टाईपचे प्रश्न हे अनोळखी प्रश्न असतात खूप विद्यार्थ्यांसाठी, कधी बघितलेले नसतात, असतात मात्र सोपे जर नियम माहिती असतील तर. TCS आणि IBPS ची डेफिनेशनच ही आहे की तुम्हाला अनोळखी प्रश्न ते देतील, असतात मात्र सोपे, तुम्हाला त्याला डील करता येत असतील तर, राईट. तर 10 प्रश्न आपण या सेशनमध्ये पण घेतलं आहे. तुमच्यापैकी कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज तुम्हाला एक नवीन लेक्चर मिळत असतं. तर हा पार्ट 3 घेतला आपण लसावी आणि मसावीचा, आणि लसावी मसावीला इथे करूया स्टॉप. समोरचं लेक्चर जे मिळेल ते कुठल्या तरी नवीन टॉपिकवर मिळेल तुम्हाला, त्यावरही डिस्कस करूया, राईट. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. शिवाय तुम्हाला लाईक, कमेंट्स किंवा तुमच्या काही तक्रारी किंवा सजेशन असतील ते सुद्धा तुम्हाला आम्हाला सांगता येतील. तर तात्पुरता या व्हिडिओमध्ये इतकाच. नवीन लेक्चर तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा TCS आणि IBPSशी रिलेटेड कंडक्ट असलेल्या परीक्षांसाठी प्रश्न कसे विचारले जातील तर त्यावर तुम्हाला नवीन लेक्चर उद्या मिळेलच, राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.